अशी एक गोष्ट आहे जी आपण रोज वापरतो पण तिच्याकडे आपलं लक्षही जात नाही. ती म्हणजे आपली विरामचिन्हे. पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. विचार करा, जर ही नसतीच तर काय झालं असतं? एक क्षण विचार करा, जर ही चिन्ह नसती तर आपलं लिखाण कसं दिसलं असतं? सगळा गोंधळच गोंधळ, नाही का? कुठे थांबायचं, कुठे प्रश्न विचारायचा, काहीच कळलं नसतं. शब्दांचा अर्थच बदलून गेला असता. मग हा प्रश्न पडतोच की मराठीत ही सगळी शिस्त, ही सुव्यवस्था आली तरी कुठून? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर एका खूप इंटरेस्टिंग प्रस्तावामध्ये आहे. एक प्रस्ताव मांडला गेलाय की मराठी भाषेत ही जी विरामचिन्ह आली त्याचा आपण एक खास दिवस म्हणून उत्सव साजरा करायला हवा. आणि प्रस्ताव एकदम सरळ आहे की 26 फेब्रुवारी हा दिवस मराठी विरामचिन्ह दिवस म्हणून साजरा व्हावा. पण 26 फेब्रुवारीच का? या तारखेमागे खूप मोठा आणि रंजक इतिहास दडलाय. तर गोष्ट अशी आहे की 26 फेब्रुवारी हा मेजर थॉमस कॅन्डी यांचा स्मृतिदिन आहे. हे तेच गृहस्थ आहेत ज्यांनी मराठी लेखनाला एक नवी दिशा, एक नवी शिस्त दिली. आणि गंमत म्हणजे 2026 साली त्यांच्या निधनाला बरोबर 150 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे बघा, त्यांच्या कामाला सलाम करायची किती मोठी संधी आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की कोण होते हे मेजर थॉमस कॅन्डी? एक इंग्रज माणूस, आणि त्यानं मराठी भाषेसाठी एवढं मोठं काम केलं. चला तर मग ओळख करून घेऊया या एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाची. कॅन्डींचा प्रवास खरंच खूपच विलक्षण आहे. विचार करा, 1804 साली इंग्लंडमध्ये जन्मलेला एक माणूस सैनिक म्हणून भारतात येतो आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं. त्यांचं खरं पॅशन ठरतं ती म्हणजे मराठी भाषा. 1-2 नव्हे तर तब्बल 45 वर्ष त्यांनी मराठीची सेवा केली. 1850 मध्ये ते महत्त्वाचं पुस्तक आलं आणि 1877 मध्ये महाराष्ट्राच्याच मातीत महाबळेश्वरमध्ये त्यांचं निधन झालं. आणि त्यांचं काम फक्त विरामचिन्हांपुरतं नव्हतं, त्याहून खूप मोठं होतं. मोल्सवर्थ यांच्यासोबत त्यांनी मराठी-इंग्रजी डिक्शनरी बनवायला मदत केली. एवढंच नाही तर बाळशास्त्री जांभेकरांसारख्या मोठ्या लेखकांच्या लिखाणातल्या चुकाही त्यांनी सुधारल्या. म्हणजे त्यांनी लेखनाला एक प्रकारची शिस्तच लावली. त्यांच्या कामाचा प्रभाव किती जबरदस्त होता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बालबोध मासिकाचे संपादक विनायक कोंडदेव ओक. ते स्वतः काय म्हणतात बघा, मी प्रांजळपणे कबूल करतो की मला मराठी लिहायला मेजर कॅन्डी साहेबांनी शिकवले. म्हणजे एका मोठ्या संपादकाची ही कबुली, याहून मोठा पुरावा काय असू शकतो? ठीक आहे, हे तर झालं कॅन्डींच्या कामाबद्दल. पण त्यांच्या आधी काय परिस्थिती होती? विरामचिन्ह नसताना मराठी लिखाण कसं असेल? कल्पना करून बघा. चला जरा त्या काळात डोकून पाहूया. म्हणजे बघा, कॅन्डींच्या आधीचं मराठी आणि नंतरचं मराठी यात जमीन आसमानाचा फरक आहे. आधी काय होतं? सगळा गोंधळ, अर्थ नीट लागत नसे. पण कॅन्डीनंतर इंग्रजीमधून प्रेरणा घेऊन जी विरामचिन्ह आली, त्यांनी लिखाणाला एक स्पष्टता दिली, एक ओळख दिली. ही गोष्ट तर फारच महत्वाची आहे. 1805 मध्ये जे पहिलं मराठी पुस्तक छापलं गेलं त्यात एकही विरामचिन्ह नव्हतं. आणि पुढची जवळजवळ 50 वर्ष हीच परिस्थिती कायम होती. हळूहळू युरोपियन भाषांच्या संपर्कात आल्यावर मात्र लोकांना वाटायला लागलं की अरे, आपल्या लिखाणातही अशी स्पष्टता हवी. आणि मग याच गरजेतून जन्माला आलं एक उत्तर, एक उपाय. तो म्हणजे मेजर कॅन्डींनी लिहिलेलं एक छोटंसं पुस्तक. पण या पुस्तकानं मराठी लेखनाचा चेहरामोहराच बदलून टाकला असं म्हटलं तरी चालेल. त्या पुस्तिकेचं नाव होतं विरामचिन्हांची परिभाषा. लेखक अर्थातच मेजर थॉमस कॅन्डी. आणि ही पुस्तिका आली होती 1850 साली. साईज किती असेल असं वाटतंय? फक्त 16 पानं. हो, फक्त 16 पानांची ही पुस्तका. पण मराठीतली विरामचिन्हांवरची ती पहिली गाईडबुक होती, त्यामुळे तिचं महत्त्व खूप मोठं आहे. या छोट्याशा पुस्तकातून कॅन्डींनी मुख्य 5 चिन्ह मराठीत आणली आणि ती पक्की रुजवली. कोणती? तर स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि आपलं उद्गारचिन्ह. ह्या 5 चिन्हांनीच लिखाणाला एक वेगळा अर्थ आणि एक लय दिली. चला, हा तर झाला सगळा इतिहास. पण आजच्या काळात म्हणजे जवळपास 250 वर्षांनंतरही या चिन्हांचं महत्त्व तेवढंच आहे का, किंवा त्याहून वाढलंय? बघूया. महत्त्व कमी झालेले नाहीये, उलट वाढलंय. ही चिन्ह फक्त लिखाणाची शोभा नाहीत, ती अर्थ स्पष्ट करतात. आपण बोलताना जसं थांबतो, आवाज बदलतो, ते सगळं लिखाणात आणतात. आजचं उदाहरण घ्या ना. सोशल मीडियावर चुकीच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह टाकून कशा हेडलाईन्स बनवल्या जातात, सनसनाटी निर्माण केली जाते. आणि सरकारी कामात तर विचारूच नका. एका स्वल्पविरामामुळे अर्थाचा अनर्थ होऊन किती मोठा चुका होऊ शकतात. तर मग हे सगळं पाहता विरामचिन्हांचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच आपण त्या मूळ प्रस्तावाकडे परत येऊया.
ठीक आहे, दिवस साजरा करायचा, पण कसा? त्यासाठी एक आवाहन केलं गेलंय. आणि हे आवाहन फक्त 1-2 लोकांना नाहीये, तर महाराष्ट्रातल्या मोठ्या संस्थांना आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्र साहित्य परिषद, वेगवेगळ्या साहित्य संस्था, आपली विद्यापीठं, शाळा, कॉलेजेस, एवढंच काय तर प्रकाशन संस्था आणि लायब्ररी, या सगळ्यांनी पुढे येऊन यात भाग घ्यावा अशी एक अपेक्षा आहे. आणि हा दिवस साजरा करायचे खूप छान मार्ग सुचवलेत. काय करता येईल? तर थॉमस कॅन्डींच्या कामावर लेक्चर्स आयोजित करा. शाळांमध्ये ती मूळ विरामचिन्हांची परिभाषा पुस्तिका वाचून दाखवा. विरामचिन्ह कशी वापरायची यावर वर्कशॉप्स घ्या. मीडियावर जो चुकीचा वापर होतोय त्याबद्दल लोकांना सांगा आणि कॅन्डींच्या कामावर अजून नवीन संशोधन करायला प्रोत्साहन द्या. कितीतरी गोष्टी करता येतील. आणि जाता जाता प्रसिद्ध समीक्षक राग जाधव यांचे एक खूप सुंदर वाक्य सांगतो. ते म्हणतात, चांगली माणसे विरामचिन्हांचे प्रतिनिधी असतात. किती खोल विचार आहे ना? जसे एखादं विरामचिन्ह योग्य जागी येऊन वाक्याला अर्थ देतं, तसंच चांगली माणसं आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन आपल्या जगण्याला अर्थ देतात. खरंच या एका वाक्यावर आणि विरामचिन्हांच्या या संपूर्ण प्रवासावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.